प्रियाताई ह्या पहिल्यापासून भाजपच्या पदाधिकारीच आहेत. त्या जिल्हा कार्यकारिणीवर होत्या, नंतर त्या जिल्हा परिषद त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर लढवली, निवडून आल्या आणि आम्ही त्यांचं नाव भाजपच्या म्हणून आम्ही त्यांचं नाव पुढे केलं. त्यामुळे आम्ही काय सेनेचं कुठं काय हे करून फोडून केलं असं नाही होत. आम्ही आमच्या ज्या भाजपच्या होत्या त्यांचं नाव पुढे केलं. 2 सदस्य फुटलेच. आपण कोरेगावचे 2 सदस्य फुटल्यानंतरच हे त्यांच्याबद्दलचा रोष पण वाढला. शेवटी माहिती नाही. कसं आहे, हो एक लक्षात घ्या, ते सेनेचे किंवा राष्ट्रवादीचे जे आले आमच्या बरोबर, शेवटी आमचं म्हणणं येत नाही की बाबा त्यांना तुमच्या बरोबर किंवा तुमच्या विचारावर तुम्ही त्यांना सांभाळू शकला नाही असं त्यातलं आहे. आम्ही कुठं त्यांच्या मागे लागलो किंवा त्यांना हे करून आणलं असं आहे ना. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला बीजेपीचा धोका वाटतो म्हणून बीजेपीला नाही असं काय नाही, असं काय ना. आज राज्यसभा सगळ्यांनी मिळून हे केली, तर विधान परिषद आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये नाही असं काय नाही. आता आम्हाला तर काय राष्ट्रवादी आणि सेनेचा धोका नाही वाटत. तुम्हाला आमचे ज्यांना मित्र तुमचं पक्ष आता त्यांना आमच्याबद्दल अशी का भीती वाटते ते त्यांना विचारलं, वाटत असली तर. पण मला नाही वाटत. आमचे पालकमंत्री एकदम ताकदीचे आहेत. शंभूराजांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचं काम चाललंय आणि आमचा पालकमंत्र्यांवर नक्की विश्वास आहे. तुम्ही मिठी मारली नाही, फक्त मिठी मारू शकतो असं म्हणाला होतं. नाही, मी म्हटलं आमची तयारी आहे. त्यांनी म्हणजे थोडं त्यावेळेला जरा अंतरावर ठेवलं.